घरफोडी करण्यासाठी देशभर विमानानं फिरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. दिल्लीतल्या सन्नी गँगचे हे 2 सदस्य असून त्यांनी पुण्यात 4 ठिकाणी घरफोडी केली. तर पोलिसांनी त्यांच्याकडून 62 लाखांचं सोनं जप्त केलेलं आहे. पाहूया. दिल्लीच्या दरोडेखोर सन्नी गँगला पुण्यात अटक. विमानानं दिल्लीतून पुण्यात यायचे दरोडेखोर. सन्नी गँगकडून 62 लाखांचं सोनं जप्त. पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेले हे दिल्लीतल्या सन्नी गँगचे दरोडेखोर पहा. दरोडे टाकत असले तरी हे चोर उच्च शिक्षित आहे. दरोडे टाकण्यासाठी ते देशभर विमानाने फिरतात. दिल्ली आणि गाझियाबाद मध्ये या टोळीवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीनं पुण्यात 4 ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुण्यातल्या एका लॉजमधून आकाश सुभाष आणि जितेंद्र चतुर्वेदी या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जर आपण बघितलं हे रेकॉर्डवरील असून हे सनी गँगशी संबंधित आहे. सनी गँग ही आंतरराज्यीय टोळी आहे जी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहे आणि ती बाकी ठिकाणी पण काही ना काही त्यांचे ऍक्टिव्हिटीज चालू असतात. दिल्लीतल्या सन्नी गँग मधील हे हायफाय दरोडेखोरांचं वागणं एकदम टापटीप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देशभरातल्या कोणत्याही शहरात दरोडे टाकण्यासाठी जाताना ते विमानाने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रॅव्हल करण्यासाठी वेगवेगळे त्यांचे मार्ग आहेत. कधी कधी रेल्वेनी करतात. त्यांचा ट्रॅक नाही सोडण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टचा ते वापर करतात. यस, कधी दुसऱ्या लांबच्या ठिकाणी जाण्यास फ्लाईट पण वापरतात. सन्नी गँगनं पुण्यासह महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या शहरात दरोडे टाकलेत याची पोलीस चौकशी करतायत. दरोडेखोरांची हायफाय स्टाईल आणि राहणीमान पाहून पोलीस मात्र चक्रावले. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.